मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पवित्र तो देश पावन ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र तो देश पावन, पवित्र तो देश पावन ते कुळ. जर पवित्र तो देश म्हटलं गेलं तर माझा भारत देश किती श्रेष्ठ आहे, जिथं राम आणि कृष्ण जन्माला येतात राजांनो. नवे नवे तर महाराष्ट्राची भूमी जर म्हटलं ना, महाराष्ट्राची भूमी म्हणजे 50 किलोमीटरचं अंतर पार केलं का एका हरिभक्ताचं, एका संताचं दर्शन माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होतं. काय महाराष्ट्राची भूमी श्रेष्ठ आहे बघा तुम्ही. एक इतिहास या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. भारत देश जर म्हटलं तर बाहेरचे लोक या देशाचा त्या ठिकाणी आदर्श घेतात की काय येथील संस्कृती आहे. आणि आपण चाललो कुठे, आपले कपडे काय. आपल्या जर मुला मुलींचा जर उदाहरण जर पाहिलं, कॉलेजची तरुणाई असेल तर त्या ठिकाणी असं म्हणत नाही व्यवस्थित राहा, 1000 नाही 5000 नाही 5000 सोडून 10,000चा मुलींनी ड्रेस घ्या, पण फक्त अंग प्रदर्शन होईल असा ड्रेस मात्र कधी वापरू नका. विठ्ठल विठ्ठल. कारण या भारत देशाच्या संस्कृतीचं वर्णन आमचे साधू संत ज्या वेळेला भारत देश सोडून इतर देशामध्ये जायचे, परप्रांतामध्ये गेल्यानंतर आमचे स्वामी विवेकानंदाचं जर उदाहरण पाहिलं तर स्वामी विवेकानंद ज्या वेळेला पाश्चिमात्य देशामध्ये जायचे, तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वाभिमानानं सांगायचे, अरे राजांनो, अमेरिकेतल्या माता मावल्यांना सांगायचे, अगं तुमच्याकडे विज्ञान किती प्रगतशील असलं ना, पण तुम्हाला संस्कार आणि संस्कृती म्हणजे काय हे जर बघायचं असेल तर तुम्हाला माझ्या भारतातच यावं लागेल, स्वाभिमानानं सांगायचे. आणि आज त्याच भारत देशातली संस्कृती जर लोक पावत असेल आणि कुणामुळे, कारण बघा तुम्ही सांगेल मी तुम्हाला कि भारत का कुछ नहीं बिगड़ा दुश्मन की तलवारों ने, भारत को बर्बाद किया है भारत के गद्दारों ने. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला पाठीमागे खेचणारे बाहेरचे नसतात, आपलेच असतात. सांगेल मी तुम्हाला बघा तुमची परिषद भरण्यात आली आणि जागतिक लेव्हलची परिषद असताना त्या ठिकाणी प्रत्येक देशाची बरणी आणल्या जायची आणि ज्या देशाची बरणी, फ्रान्सची बरणी, फ्रान्सचे खेकडे त्याच्यामध्ये भरल्या जायचे, अमेरिकेची बरणी, अमेरिकेचे खेकडे त्याच्यामध्ये भरल्या जायचे, युरोपची बरणी, युरोपचे खेकडे त्या ठिकाणी, पाकिस्तानची बरणी, पाकिस्तानचे खेकडे. अशा प्रकारे सर्व देशाचे खेकडे आणि सर्व देशाच्या बरण्या एकत्रित करण्यात आल्या. सर्व बरण्यांना झाकणं लावलेली होती, पण एकमेव त्या ठिकाणी भारताची बरणी अशी होती की त्या बरणीला झाकणच लावलेलं नव्हतं. एका शास्त्रज्ञानं विचारलं म्हणे, का सगळ्या बरण्यांना झाकणं लावली, तुम्ही तुमच्या बरणीला झाकण नाही लावलं म्हणे, तुमचा खेकडावरती जाईल ना. भारताच्या माणसानं सांगितलं म्हणे, बाबा तुमच्या देशाच्या बरण्यांना तुम्ही झाकणं लावलं हे ठीक आहे, कारण तुमच्या देशातले खेकडे असे दुसऱ्यावर एक आपल्या समोरचा वरती चालला तर त्याला वरती जाऊ देतात, पण आमच्या भारतातले खेकडे असे आहे, एक खेकडावरती जाऊ लागला की दुसरा खेकडा त्याला मागचा पायाने पाठीमागे खेचतो. खेकडे कोणते, ते खेकडे नाही, हे समाजातले खेकडे आहे, खेकड्याच्या प्रवृत्तीची माणसं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी आपल्या माणसाला मोठं करायचं शिका. सांगेल मी नेहमी तुम्हाला. चला पुढे विषय आपला आहे की प्रारब्धाचा, प्रारब्ध क्रियामान. हस्तिनापूरच्या राजाला प्रारब्ध चुकलं नाही, नवे तर गंगापुत्र भीष्माचार्यांना देखील प्रारब्ध चुकलं नाही. गंगापुत्र भीष्माचार्यांचं जर उदाहरण जर पाहिलं तर बघा तुम्ही, निष्काम ब्रह्मचारी जीवन जगलेले आणि एवढा त्याग भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये होता. ज्या वेळेला भीष्माचार्यांचे वडील 80 वर्षाचं वय होतं, 65 वर्षाचं वय होतं वडिलांचं, आणि भीष्माचार्यांचं वय धडधडीत तारुण्य 22 वर्षाचं वय होतं. 22 वर्षाचे भीष्माचार्य घरी आणि भीष्माचार्यांचे 65 वर्षाचे वडील त्या ठिकाणी अरण्यामध्ये शिकारीसाठी जातात. शिकारीसाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बघा हा विषय कसा निघाला की प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, म्हणजे त्याचं जे प्रारब्ध आहे. कारण ज्या वेळेला बाणाच्या शय्येवर पडले होते भीष्माचार्य, किती दिवस, 22 दिवस त्या ठिकाणी बाणाच्या शय्येवर पडावं लागलं. का पडावं लागलं, एक आपल्या स्त्रीची आबरू त्या ठिकाणी लुटल्या जात होती तरी देखील प्रतिबंध न केला. भीष्माचार्यांची हाल आपली काय कथा आहे तर बघा, त्या ठिकाणी भीष्माचार्य ज्या वेळेला शरपंजरी पडले, भगवंताला प्रश्न विचारला, भगवंता अरे काय मी एवढं पाप केलं होतं, किती त्याग आहे त्या ठिकाणी, अरे अखंड त्या ठिकाणी आजीवन ब्रह्मचर्य अवस्थेचं मी ब्रह्मचारी आश्रमाचं पालन केलं, नव्हे तर त्या ठिकाणी सर्वस्वाचा त्याग केला. खरा हस्तिनापूरचा राजा म्हणजे
भीष्माचार्यांचा अधिकार होता, पण शब्द दिला होता. कारण आमच्या भारताची परंपरा आहे की रामायणामध्ये एक दोहा आहे की रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. ही आमची रीती आहे, ही आमची परंपरा आहे. तर बघा, वचन न मोडी सर्वथा, नाही का, आन तुझी वचन न मोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. वचन न मोडणारी आमची माणसं, पण आता वचनाला काही किंमत राहिली नाही. तर चला, त्या ठिकाणी ज्या वेळेला भीष्माचार्य शर पंजरी पडले, भगवंताला जवाब विचारलेला आहे. भीष्माचार्यांचा जर इतिहास पाहिला, आपण बघितला, इथपर्यंत आलो होतो की 65 वर्षाचे वडील, 22 वर्षाचे भीष्माचार्य. ज्या वेळेला 65 वर्षाचे म्हातारे वडील अरण्यामध्ये शिकारीसाठी निघाले, एक 17-18 वर्षाची कुमारिका बघितली आणि ती कुमारिका बघितल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये वासना निर्माण झाली. या कुमारिकेबरोबर जर माझं लग्न झालं तर. त्याच वेळी त्या गृहस्थाला मागणी केली की म्हणे, तुम्ही तुमची मुलगी मला द्याल का? उपवर आहे. तो गरीब गृहस्थी झोपडीमध्ये राहणारा. त्यावेळी त्यानं विचार केला, हस्तिनापूरचा राजा आहे, देईल आपलं झोपडं फुगून, त्यापेक्षा असं बोललेलं बरं. 2 वर्ष आम्हाला लग्नच करायचं नाही. सोपं उत्तर. पोरगी द्यायची नसेल ना, सरळ तुम्हाला सांगते माता माऊल्यांनो, सांगायचं की आम्हाला अजून 2 वर्ष लग्नच करायचं नाही, म्हणजे लोकांना राग येत नाही. अशाच प्रकारे त्या ठिकाणी त्या गृहस्थांना सांगितलं म्हणे अजून 2 वर्ष लग्नच करायचं नाही. म्हातारं घरी आलं. घरी येणे अगोदर त्या ठिकाणी त्या पित्यानं सांगितलं, अरे 22 वर्षाचा मुलगा घरामध्ये असताना 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने म्हणावं मला लग्न करावं. तो व्यक्ती गृहस्थ घरी आला. घरी आल्याच्या नंतर 22 वर्षाचे भीष्माचार्य पित्याचा पडलेला चेहरा पाहिला. बघा तुम्ही, बापासाठी मुलांनी काय केलं, आमची परंपरा काय सांगते आहे. ज्या वेळेला घरी गेले 22 वर्षाचा तो तरुण पोरगा भीष्माचार्य बापाचा पडलेला चेहरा पाहिला, म्हाताऱ्या बापाचा, आणि त्या ठिकाणी विचारलं, बाबा तुमचा चेहरा का पडलेला? तर त्यावेळी सांगितलं, बेटा, अरे मला लग्न करण्याची इच्छा झाली. 17 वर्षाची सौंदर्य संपन्न कुमारिका आहे, पण बापानं देण्यास नकार केला. का? तर मी 65 वर्षाचा म्हातारा आहे म्हणून. त्याच वेळी भीष्माचार्याने सांगितलं, काही हरकत नाही, माझ्या बापासाठी एवढं करू शकत नाही मी. बघा तुम्ही किती त्याग केला आणि आपला किती त्याग आहे, जरा बघा. ज्या वेळेला भीष्माचार्याने हे शब्द ऐकले, तसेच घोड्यावर आरूढ झाले आणि त्या गृहस्थाकडे गेले आणि सांगितलं, रे का पोरगी देत नाही? सांगितलं, अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. 22 वर्षाचा तरुण पोरगा असताना 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही पोरगी मागता? अरे माझ्या बापाचं नाही, 65 वर्ष आहे माझा बाप, तुला म्हातारा दिसतो म्हणून तू पोरगी देत नाही ना? लगेच कमंडलू घेतला, संकल्प सोडला, 65 वर्षाचं वृद्धत्व स्वतःला घेतलं आणि 22 वर्षाचं तारुण्य पित्याला दिलं. हा त्याग भीष्माचार्यांचा होता. तरी सुद्धा त्या व्यक्तीने सांगितलं म्हणे, जरी तू तारुण्य बापाला दिलं, जरी तू संकल्प सोडला तरी काही हरकत नाही म्हणे, पण तरी सुद्धा ज्येष्ठ मुलगा म्हणून राजगादीचा अधिकार तुला राहील. माझ्या पोरीला झालेलं पोरगत त्याला नौकर म्हणूनच राहावं लागेल. त्याच वेळी संकल्प, शपथ घेतली की आयुष्यभर मरेपर्यंत कधीच राज सिंहासनाचा स्वीकार करणार नाही. त्याग केला महाराज. त्याला सांगितलं, तू जरी एवढा त्याग केला, पण तुम्ही मोठी माणसं, माझी गरीबाची लेक, तुम्ही जर अंगावर एखाद्याला हात टाकला, मारहाण केली तर आम्ही काय करायचं? पुन्हा त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली की अजन्म मरेपर्यंत स्त्रीच्या अंगावर कधी हात उचलणार नाही. प्रतिज्ञा भीष्माचार्यांची होती आणि खरंच त्या ठिकाणी प्रतिज्ञा पाळली होती. महाभारताच्या युद्धाच्या वेळी ज्यावेळेला शिखंडी म्हणजे बाजारामध्ये जे टाळे वाजवतात, ज्याला आपण हिजडा म्हणतो, तो शिखंडी ज्या वेळेला समोर आला होता महाभारताच्या युद्धाच्या वेळी, त्याच वेळी भीष्माचार्यांनी शस्त्र त्यागलं होतं आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर अर्जुनांनी सर्वांनी त्या ठिकाणी बाणाचा वर्षाव केला होता. महाराज, एवढा त्याग मी केला भगवंता, तरी सुद्धा मला बाणाच्या शय्येवर मरावं लागलं. असा कोणता मुलगा आहे? बघा तुम्ही, इथं बसलेला एखाद्या बापाने फक्त घरी जाऊन पोराला म्हणून बघा, तुम्ही म्हणू नका बरं का, नाही तर म्हणताल की म्हणा, दादा मला लग्न करायचं आहे. तुमच्या पोरांनी त्याच वेळी जर तुमच्या 2 काना खाली नाही लावल्या तर परत दुर्गाताई म्हणू नका. विठाला विठाला. ते भीष्माचार्य होते. आपले पोरं भीष्माचार्य नाहीये. घरातून बाहेर काढतील, आपल्याला म्हणतील तू तिकडच जा, नाही का? तर एवढा त्याग त्या भीष्माचार्यांचा पित्यासाठी होता. महाराज, काय बापाला अपेक्षा, काय वाटत असेल, किती स्वाभिमान वाटत असेल त्या पित्याला. कारण मुलांनी जर चांगलं कार्य केलं तर ते आई वडिलांना खूप स्वाभिमान वाटत असतो की माझं लेकरू, नाही का? अशा प्रकारे त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी भगवंताला जाब विचारला की राजा भगवंता, अरे एवढा त्याग मी केला तरी सुद्धा या ठिकाणी मला बाणाच्या शय्येवर मरावं लागलं. त्यावेळी भगवंतानं सांगितलं, मागचा जन्म आठव,
मागच्या जन्मातलं हे कर्म तुला भोगावं लागतंय. अरे मागच्या जन्मामध्ये एक राजकुमार होतास. राजकुमार असताना घोड्यावरून जात असताना हातामध्ये धनुष्यबाण होता. एक खाली पडलेला सरडा तू नालीमध्ये बघितला. त्या सरड्याने तुझ्याकडे बघितल्यानंतर तुला अपशकुन वाटला म्हणून त्या ठिकाणी तू काय केलं, त्या सरड्याला बाणावर घेतलं आणि बाजूला फेकलं. त्याच वेळी त्याच्या हृदयामध्ये एक काटा घुसला होता, एक काटा टोचला होता. तर त्या काट्याच्या बदल्यामध्ये तुला या जन्मामध्ये व्याजासहित भरावं लागतंय. 113 बाण अंगामध्ये घुसली आहे. याला म्हणतात प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग आणि भोगल्याची भोग तो ना सुटे. विठ्ठल विठ्ठल. पण तुम्ही झोपले नाही ना. नाही तर म्हणता तुमचं कीर्तन तुम्ही जाणे, वाजवणारे वाजवतील, गाणारे गातील, बोलणारे बोलतील, ऐकणारे मस्त डुलकी मारतील. झोपू नका बरं का कोणी. झोपलं तर काय होत असतं सांगू का तुम्हाला. तुम्हाला भगवान विष्णू माहिती का. बोलत चला बरं का. आता भगवान विष्णूच्या पत्नीचं नाव काय, लक्ष्मी. आणि लक्ष्मीच्या बहिणीचं नाव अवदसा. आपल्या पार्टीतले कोणी बोलू नका बरं का. तर त्या ठिकाणी आपल्या माणसांना आपल्याला मदत करायची असते नाही का. तर बघा लक्ष्मीच्या बहिणीचं नाव अवदसा. आणि एकदा अवदसा आली भगवंताकडे. आता मेवणी किती लाडकी असती पुरुष मंडळ, खरं सांगा असती का नाही लाडकी. खरं सांगा हो किंवा नाही. हो म्हणता म्हणजे तुमच्या लाडक्या दिसतात. तर त्या ठिकाणी आता मेवणी किती लाडकी असते. मेवणी आली भगवान विष्णूकडे म्हणे दाजी माझ्या बहिणीचा तुम्ही स्वीकार केला पण माझ्या लग्नाचं काय कुणीच लक्ष देत नाही. म्हटले कुणीच लक्ष देत नाही माझ्या लग्नाचं काय. त्यावेळेला भगवंताने विचार केला बाबा आज तर खट्याळ गिराय कोणाच्या गळ्यात घालावं याचा कोण स्वीकार करणार आहे. पण म्हटले काही हरकत नाही. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी आलीच आहे शरणागतीमध्ये ना. दिला म्हणे तुला पतीवर बघितला तुला. म्हणे कोण तुला काय करायचं लग्नाच्या दिवशी बघू म्हणे आपण. बघू मग कोण दिला नाव तर सांगा ना म्हणे. मलाही पटलं पाहिजे ना. तर सांगितलं जो कीर्तनात येईल आणि झोपल तो तुझा पती. झोप आली की समजायची अवदसा आलीच. मग कुणी झोपू. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी झोपू नका बरं का. आता ठरवा तुम्ही तुमचं काय करायचं ते. तर त्या ठिकाणी वेळीच सावध व्हा आणि भगवंताचं भजन करा. विशेषतः तारुण्य अवस्था महत्वाची आहे. कारण बघा तुम्ही ज्या माणसाला मगरुरी असते मी तरुण आहे, संपत्ती आहे, सर्व गोष्टीची माझ्याकडे सर्व गोष्टी अनुकूल आहे. मी का भगवंताचं भजन करावं, मी का त्याची भक्ती करावी का, किंवा त्या ईश्वर कार्यामध्ये मला काय गरज आहे सहकार्य करण्याची. आपली संपत्ती, आपली श्रीमंती, आपली ताकद काहीच नाही. रावणाच्या ताकदीचा विचार जर केला तर 3 वेळा कैलास पर्वत हलवला होता. संपत्तीचा जर विचार केला तर 33 कोटी घरं सोन्याची होती. शुद्ध कल्याणाची तप्त माझ्याकडून चुकून शब्द निघाला की 33 कोटी 7 कोटी घरं त्या ठिकाणी सोन्याची होती. साधी गोष्ट आहे का. त्या ठिकाणी अख्खी लंका सोन्याची होती. आणि एका त्या लंकेच्या जो दरवाजाला आपण जी चौकट म्हणतो ना, चौकट बसवतो 22.5 क्विंटल सोनं एका चौकटीला होतं. आपलं किती आहे 5, 10, 50 तोळे असेल, याच्यापेक्षा जास्त नसेल नाही का. एवढं सोनं त्या रावणाकडे होतं. तरी सुद्धा त्याचं गेलं. आपलं काय राहणार नाही. काय राहणार आहे. क्षणभर माणसाचा भरोसा नाही. क्षणभंगुर नाही भरवसा. क्षणाचा माणसाचा भरोसा नाही. तरी सुद्धा माणसा तिरस्कार, द्वेष या गोष्टी नको आहे का. कुणाचा द्वेष करायचा नाही का. कारण भक्तिप्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. अशा प्रकारे त्या ठिकाणी कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर. आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी काय किती त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागला.
माझ्या माऊलींची बहीण आदिमाया शक्ती ब्रह्मचक्कला श्री संत मुक्ताबाई. वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी आळंदीमध्ये साधं फुटकं खापर मिळू दिलं नाही आमच्या श्री संत मुक्ताबाईंना. पण आदिशक्ती ब्रह्मचित्कला स्त्री शक्तीची ताकद काय आहे सांगेल मी या ठिकाणी. बघा, जर रेड्याच्या मुखातून पैठण क्षत्रिय वेद बोलून घेता येत होते माऊलींना, मेलेली माणसं जिवंत करता येत होती, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिता, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ या जगाला दिला, ज्या माऊलींनी एवढं ज्ञान या जगाला देता आलं, मग चांगदेवाला उपदेश करता येत नव्हता, चांगदेवांना अनुग्रह देता येत नव्हता का माझ्या माऊलींना? त्यांच्यासाठी काही अवघड होतं का? पण स्त्री शक्तीची ताकद काय आहे हे माझ्या माऊलींना दाखवून द्यायचं होतं. पण मुक्ताईला पुढं केलं आणि मुक्ताईला पुढं केल्याच्या नंतर त्या ठिकाणी वाघावर बसून आलेले चांगदेव महाराज, पण त्या ठिकाणी त्या चांगदेव महाराजांनी म्हणावं की गुरुपुत्र झालो आजी मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो आजी मुक्ताईचा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी जीवन जगताना समाधानी जगा. त्या थोर पुरुषांसारखा त्रास आपल्याला नाही. या धर्म संस्कृतीची जोपासना करत असताना त्यांना खूप अतिशय कठीण वेदना त्या ठिकाणी सहन कराव्या लागल्या आणि त्यांना त्रास देणारे दुसरे तिसरे कोणीच नव्हते. आपल्या समाजानं त्यांना त्रास दिला महाराज, नाही का? अशा प्रकारे त्या ठिकाणी माणसानं समाधानी जीवन जगा. समाधान पाहिजे माणसाच्या मनामध्ये. कारण बघा, तुम्ही सांगेल मी तुम्हाला, 3 मित्र जगदंबेच्या महालक्ष्मीच्या वैष्णवी देवीच्या मंदिरामध्ये गेले आणि वैष्णवी देवीच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिघही त्या ठिकाणी म्हणतात की करे आपल्याला जर देवी प्रसन्न झाली आणि वर मागा असं जर म्हटली तर काय मागणार? त्यातला एक म्हटलं, अरे देवी आपल्याकडे पाहणार सुद्धा नाही, आपण त्या लायकीचे सुद्धा नाही म्हणे देवीच्या दरबारात बसण्याचे. तर तिसरा म्हटलं, नाही पण झालीच तर काय मागणार? पहिला म्हटलं, जर देवी जर प्रसन्न, जर पहिली गोष्ट तर होणारच नाही आणि झाली तर पहिली गोष्ट मी भगवंताकडे त्या देवीकडे मी एकच मागेल की आई भगवती त्या ठिकाणी मला 1,00,000 बैल दे. म्हणजे त्या 1,00,000 बैलाच्या शिंगाला 1,00,000 बैलाला किती शिंग झाली त्यांची? 1,00,000 बैलाची शिंग किती झाली? 2,00,000. आणि त्या 2,00,000 बैलाच्या शिंगाला एक झाड आणि त्या झाडाला असंख्य असे पानं असावे आणि ते पानं म्हणजे अशी पानं असावी की त्या पानाची 100ची नोटच तोडल्यावर झाली पाहिजे. म्हणजे माझ्याकडे किती पैसा होईल? दुसरा म्हटला, ठीक आहे तुझं मागणं, पण मग तू काय मागणार? दुसऱ्यानं सांगितलं, मी तर 2,00,000 बैल मागेल आणि 2,00,000 बैलाच्या शिंगाला किती झाली? मग ती 2,00,000 बैलाची शिंग 4,00,000 म्हणजे 4,00,000 झाडं झाली. 4,00,000 झाडं आणि एवढा पैसा तुझ्यापेक्षा जास्त होईल. तिसरा म्हटला, मग आता मी काय? दोघांनी विचारलं, आम्ही आमचं मत सांगितलं, पण तुझं सांग ना. तिसरा इतकं हुशार होतं, त्याने उत्तर दिलं, सांगितलं, हे बघा तुम्ही जे मागितलं ना, मी थोडंसं तसंच पण थोडंसं वेगळं मागणी करणार आहे. म्हणे काय मागणी करणार आहे? त्यांना सांगितलं, मी असं मागणार आहे, तुम्हा दोघांना तुम्ही जे मागितलं तेवढं सगळं मिळावं आणि दोघंही माझे आप दोनों मेरे चाचा बन जाए आणि दोघांनी संतान व्हावे, दोघाचा वारसदार मी बनावा, दोघं लवकर करावे, एवढंच लागेल. म्हणून त्या ठिकाणी किती जरी दिला माणसाला तर माणूस कधी समाधानी नसतो, नाही का? कारण बघा, जो मोटरसायकलवर जातं ते बुलेटवाल्याची त्याला वाटतं माझ्याकडे बुलेट यावी, ज्याच्याकडे बुलेट आहे त्याला वाटतं 4 व्हीलर यावी, ज्याच्याकडे 4 व्हीलर आली त्याला वाटतं मी विमानात बसावं, नाही का? माणसाची अपेक्षा कधी संपत नसते. म्हणून त्या ठिकाणी अपेक्षा ठेवायची ना, तर बघा नामदेव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, त्यांनी भगवंताकडे आशा एकच ठेवली, हेची देवा पै मागत मागितलं, हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वस द्यावा पंढरीचा. तुला द्यायचंच आहे ना, अखंड तुझ्या चरणाची सेवा दे आणि अजून जर तुला यापुढे द्यायचं असेल ना तर सदा संगती हरिदासांची दे, कारण संतन के संग लाग रे
लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, तेरी क्यों नहीं बनेगी? तुझे जितना जितना प्रहलाद जी का समर्पण था उतना समर्पण करना पडेगा, तेरी जरूर बनेगी। सांगेल या ठिकाणी तुमची सुद्धा बडेल। पण बघा, एकतर आई वडिलांच्या हातातून मुलाचा हात सुटूच नये आणि सुटला तरी त्या ठिकाणी योग्य सद्गुरूच्या आणि योग्य संतांच्या हातामध्ये पडावा। आमच्या संत जनाबाईचा हात आई वडिलांच्या हातातून सुटला, पण दुसरं त्या ठिकाणी सद्गुरू म्हणजे थोर पुरुष संत जनाबाईंच्या हातामध्ये पडला, आपलं संत नामदेव महाराजांच्या हातामध्ये पडला। दुसरी गोष्ट बघा, तुम्ही कानोपात्रा सुद्धा एक वेश्याची मुलगी होती, तरी सुद्धा विश्वमावली ज्ञानोबा यांची संगत घडली क्षणभर, तर त्या ठिकाणी मंदिरात त्या कानोपात्रेला जागा मिळाली। कारण सद्गुरू सुद्धा, गुरु सुद्धा कोणाला म्हणावं, आता गुरु भरपूर झाले, शिष्य सुद्धा भरपूर झाले। कारण ते म्हणतात ना, लोभी गुरु कपटी चेला, हे नको आहे। गुरु कोणाला म्हणतात? विद्यार्थी असेल, शिष्य असेल, त्याच्याकडनं जर स्वार्थ साधत असेल, यांच्यापासून काही फायदा असेल, तर त्याला गुरु म्हणता येणार नाही। किंवा स्वतःचा शिष्य मोठा व्हावा, त्याचं नाव लौकिक व्हावं, असं ज्या गुरुला वाटत नसेल की माझ्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांना मोठं होऊ नये, किंवा माझा विद्यार्थी जर मी जर ट्रॅव्हल्स काढत असेल, किंवा मी जर त्या ठिकाणी खूप माझ्याकडे सर्व काही समाज माझ्या पाठीमागे असेल, तिथं माझा विद्यार्थी गेला नाही पाहिजे। गेला तर तुझा गाठ माझ्याशी आहे, याला गुरु म्हणता येत नाही। गुरु कुणाला म्हणावं? स्वतः गुरु राहतात आणि शिष्याला देवत्व प्रदान करतात। आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबा गुरु निवृत्तीनाथ महाराज स्वतःला झाकून घेतलं आणि आमच्या माऊलींना देवत्व प्रदान केलं, ज्ञानदेव बनवलं। स्वामी विवेकानंदांच्या गुरूंचं उदाहरण जर पाहिलं तर रामकृष्ण परमहंस स्वतःला झाकून घेतलं आणि विवेकानंदांना जगमान्य पुरुष बनवलं। आमच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या गुरूंचं उदाहरण जर पाहिलं, स्वामी जनार्दन स्वामी महाराज त्या ठिकाणी स्वतःला झाकून घेतलं आणि त्या ठिकाणी माझ्या नाथ महाराजांना त्या ठिकाणी शांती ब्रह्मज्यांनी बनवलं। महाराज याला गुरु म्हणतात। आमच्या समर्थ रामदास स्वामी स्वतःला झाकून घेतलं आणि शिवाजी महाराजांना छत्रपती बनवलं। छत्रपती शिवरायांचा जर इतिहास पाहिला तर वयाच्या 25व्या वर्षी मोगलांच्या राज्यामध्ये ज्या वेळेला हिंदू स्त्रियांवर अन्याय होत होता, अत्याचार होत होता, गोमातेची हत्या होत होती, गरिबांचा कोणी वाली राहिला नव्हता, शेतकऱ्याचा कोणी कैवारी राहिला नव्हता, अहमदनगर जिल्ह्यामध्ये माहुली किल्ल्यावर वास्तव्याला असताना एक युवान संन्यासी वाड्याच्या समोर उभा आहे, मग भिक्षा मागितली। लखुजीराव जाधवांची संस्कारशील कन्या एका पात्रामध्ये भिक्षा घेतली, दावत गेली, ही घ्या म्हणे बाबा भिक्षा। पण त्या ठिकाणी त्या जिजाऊ साहेबांचं अंतकरण दुःखी पाहिलं आणि अंतकरण दुःखी पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं, बेटा अगं जर तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, जोपर्यंत तुझ्या डोळ्यातल्या अश्रूचं कारण मला कळत नाही तोपर्यंत या ठिकाणी मी तुझी भिक्षा स्वीकारणार नाही। बेटा सांग तुझं असं काय दुःख आहे? अगं सरदाराच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी शोभा देत नाही, असं काय तुझं दुःख आहे? सांगितलं, बाबा माझ्या हिंदूच्या लेकींना दिवसा ढोळ्यात जनान खेड्यात कोंबल्या जातं बाबा, गोमातेची हत्या, हा रक्तपात उघड्या डोळ्याला बघितल्या जात नाही बाबा, शेतकऱ्याचा कोणी कैवारी राहिला नाही, गरिबाचा कोणी वाली राहिला नाही, या हिंदवीला वाचवणारा कोणी राहिला नाही बाबा, या हिंदवीला वाचवणारा कोणी येईल का बाबा? डोळ्यामध्ये अश्रू आहे। त्याच वेळी आमच्या समर्थ रामदास स्वामींनी झोळीतनं रामायण ग्रंथ काढला आणि जिजाऊ साहेबांच्या हातावर टेकवला आणि सांगितलं, बेटा आजपासून रामायण वाचायला सुरुवात कर, या हिंदवीला वाचवणारा तुझ्या कुशीमध्ये जन्म घेईल बेटा। सांगण्याचं तात्पर्य एवढंच, आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी गरोदरपणामध्ये तारुण्य अवस्थेमध्ये रामायण ग्रंथ वाचला तर त्या ठिकाणी शिवरायासारखं रत्नकोटी जन्माला आलं। आमची आजची 25 वर्षाची जिजाऊ हातामध्ये रिमोट घेते आणि सैराट बघते तर अर्जुन परशा जन्माला येतो। विठ्ठल विठ्ठल काही पुण्याई असेल त्या जिजाऊ माऊलीची महाराज, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वफळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वफळाला,
हरीचे भजनी सावध होई, ज्या जैशी कल्पना त्या तैसी भावना, अंती जे वासना जडून ठेली. या अभंगावर जसं बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकीचं बोलली असेल तर मज पामर आहे काय थोरपड, पायीची वाहन पायीवरी. आपल्या पायातली चप्पल तुटल्यानंतर आपण त्या चपलीची शिलाई करता, पुन्हा चरणाचं स्थान देता, पायामध्ये घालता. तसं बोलता बोलता ही चप्पल जर कुठे तुटली असेल, चुकली असेल, कारण अगोदरच आवाज बसलेला होता. काळे दादांना माहिती होतं, काळे सरांना परवा दिवशीपासून, कारण आम्ही परवा सोबतच होतो ठाणगे भाऊंना पण. तर तसं बोलता बोलता ही चप्पल जर कुठे तुटली चुकली असेल तर आपल्या जवळीनं क्षमारूपी धाग्यानं या चपलीची शिलाई करा आणि पुन्हा आपलं चरणाचं स्थान द्या. या ठिकाणी सर्व ज्ञानी गुणी महाराज मंडळींनी उत्कृष्ट अशी साथ दिली. मी सर्वांची आभारी आहे. खूप या ठिकाणी सर्वांना धन्यवाद. तुम्ही सर्वांनी कीर्तन शांत चित्ताने श्रवण केलं. कुणी एखादी डुलकी मारली नाही म्हणून यांच्यापेक्षा तुम्हाला डबल डबल धन्यवाद. सुंदर असं ज्यांनी या मंदिराचं आयोजन, सर्व त्या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजनही केलं आणि सुंदर असं की बोलताना बोलले होते आमच्या धर्मेदादा सुद्धा, आणि आम्हाला सुद्धा ज्ञात आहे या मंदिराची कामं करत असताना ज्या ज्या वेळेला त्यांना बाहेर जाण्याचा प्रसंग यायचा, संत महात्म्यांकडे जायचं असेल किंवा काही साहित्य आणण्यासाठी जायचं असेल तर त्यांनी स्वतःचं डिझेल टाकून म्हणजे स्वखर्चातून स्वतः त्यांनी तो प्रवास केला आणि ही मंदिराची उभारणी या ठिकाणी गेली. या सर्व कमिटीसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि त्यामध्ये आमचे किरण दादा असतील, सर्वच कमिटीचे सर्वच माणसं, सर्वच भाऊ या ठिकाणी आहेत. सर्वांना या ठिकाणी खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी आज उपस्थित आवर्जून आपल्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले आदरणीय, ज्यांनी आपल्या शाबरी विद्येमध्ये अतिशय पारंगत असणारे आदरणीय भागवतानंद गिरीजी महाराज दादांना देखील या ठिकाणी मी धन्यवाद देते. बाबाजी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांच्याही चरणारविंद या ठिकाणी नतमस्तक. तुम्ही सर्वांनी कीर्तन शांत चित्ताने श्रवण केलं. सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली या ठिकाणी काही सूचना आहे म्हणून कुणी उठू नका. आणि परवाची सूचना सांगायची अशी की परवा सकाळी 9:30 वाजता पंचदशनाम जुना आखाड्याचे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषदेचे जे अध्यक्ष आहे आणि 28 वर्षापासून ज्यांचा फक्त फलाहार असतो, अन्न ग्रहण करत नाही, असे तेजपुंज आणि अतिशय तपस्वी मूर्ती आणि त्यांच्याबरोबर अनेक अशा महान संत विभूती या ठिकाणी येणार आहेत. जसं आज आपण सर्वजण दिंडी मिरवणुकीसाठी मूर्तीच्या त्या मिरवणुकीसाठी सर्वजण उपस्थित राहिलात. सर्व महिला मंडळांना मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.